अशा थोर मानवाला मी अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज दानवळ गावामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची भव्य सभा, या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिराम धवले साहेब, प्रमुख पाहुणे अंकुश सूर्यवंशी, सागर कांबळे, नागनाथ मोठे, विकास शेवाळे, बबनराव कुंभार, मनोज शिंदे, राजू गुडपल्ले, उद्धव कांबळे, सागर कांबळे, अहमदपूर आलेल्या उर्मिला भगत मॅडम, शिरनाळचे माजी सदस्य प्रेमला माजी नाही चालू सदस्य प्रेमाबाई कांबळे, कोमल नरवटे, काशिम पठाण, सरोज कांबळे, बशीर पठाण, किशन कांबळे, लखन कांबळे, संजय माले आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जर कोणाचं नाव घ्यायचं असलं तर मला माफ करा। मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि येथे जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि येथे जमलेले तमाम माझे माता बंधू भगिनींनो, मित्रो, आता प्राध्यापक शिंदे साहेबांनी सांगितले की बाबा आमचा आवाज दाबण्यात येऊ लागलाय, आम्ही जर कुठं विराट सभा घेतली, काही कारणावरून त्रास द्यायचे सत्ताधारी लोक, पण मी सत्ताधारी लोकांना सांगू इच्छितो, मित्रो, बरेच कार्यकर्ते आपल्या अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये चांगले कार्यकर्ते जेव्हा माझ्याकडे यायला सुरू झाले, त्यांना हे सत्ताधारी लोक म्हणू लागले की तुम्हाला 50 लाखाचं काम, तुम्हाला 20 लाखाचं काम, तुम्हाला 10 लाखाचं काम, पण त्या उत्तमराव वाघकडे जाऊ नका। पण मी त्यांना दाखवून दिलंय, गेल्या 3 वर्षामध्ये मी दाखवून दिलंय की बाबा एकदा जनतेच्या मनावर जरा राज्य केलं, जनतेच्या जर मनात बसलं तर आपण मी म्हणणाऱ्याला सुद्धा हरवू शकतो, हे मी आपल्या या आजच्या या दानवळवासियाच्या संख्येहून सांगू इच्छितो। मित्र, तुम्ही बिलकुल घाबरू नका, तुम्ही निर्भय बना, निर्भर बना। आपल्या ह्या लोकशाहीच्या देशामध्ये गेल्या 75 वर्षापासून तुम्ही बघलो की बाबा तेच लोक आमदार होतात, पण आपल्या गरीबातला आमदार का नाही? मला मित्र तुम्हाला सांगायचे आहे, आपल्या गरीबातला शिकल्याला का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा तुम्ही शिका, संघटन करा आणि राजकर्ते बना, पण आपण राजकर्ते बनू शकत नाही का? या सत्ताधारी लोकांनी राजकारण हे पैशावर आणून ठेवलेलं आहे आणि त्यांना माहित आहे आपली स्पर्धा ही लोकप्रिय माणसाबरोबर नको, तर आपल्या ज्या लोकांकडे पैसे आहेत त्या लोकांनीच निवडणुका लढायच्या। त्यांना माहित आहे आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण जवळजवळ 70% लोक हे गरीब आहेत आणि त्यांच्याकडे पैसा आहे, मग त्यांना माहित आहे की हे गोरगरीब निवडणुका जिंकू शकत नाहीत आणि उभारू शकत नाहीत। पण मी माझा नाराज तयार केलेला आहे, आपकी बार गरिबांचा आमदार, जे की गरीब सुद्धा आमदार होऊ शकतो आणि गरीबातला आमदार होऊ शकतो, हे मी 2024 ला त्यांना दाखवून देणार आहे सत्ताधारी लोकांना। आज बघा आपल्या मतदारसंघामध्ये काही विकास आहे का? बघा, कुण्याही गावात गेलं की मोठा पाण्याचा प्रश्न आहे, जे की हे निसर्गाचं पाणी फुगड सुद्धा असताना मी आपल्या मतदारसंघामध्ये आता जवळजवळ माझ्या 185 सभा झाल्या आणि तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर बघत असाल की बाबा अशा विराट सभा, मी जर उद्या मंत्री झालो तर मला माहित नाही एवढी जनता जमती का नाही, पण आज माझ्यावर प्रेम करणारी जनता ही मोठ्या प्रमाणात जमत आहे। हे मी माझं एक भाग्य समजतो की बाबा मला जनतेने हा मोठा प्रतिसाद दिलाय, जो की माझा राजकीय वारसा काही नसताना सुद्धा जनतेला दाखवून दिलं की हा गरीब माणसाच्या पाठीमागे राहायचं आणि 2024च्या विधानसभेला आपल्या गोरगरिबातला आमदार निवडायचा।
आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगितलं पिण्याचं पाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही, रस्त्याचं नियोजन नाही. आपल्या मतदारसंघामध्ये जर आपल्या गोरगरिबाला शाळा चांगल्या पाहिजे असतील तर शाळा नाही. या राजकर्ते लोकांचे पोरं बघा, आमचा मुलगा कुठे आहे म्हणते, तर आमचा मुलगा फॉरेनला आहे, आमचा मुलगा इंग्लंडला आहे. मित्र तुम्हाला जागी व्हायच्या 2024 ला की बाबा आमचे तुम्हाला जर खरंच तुमचे लेकरं बाळ तुमच्या पिढ्या तुम्हाला जर राजकीय सत्तेवर पाहिजे असतील, आमदार पाहिजे असतील, मंत्री पाहिजे असतील, तर तुम्हाला सुद्धा विचार करायचे आहे की आपल्याला गोरगरिबातले शेतकऱ्याचं काम करणारे, गोरगरिबाचं काम करणारे लोक निवडून तुम्हाला द्यायचे 2024 ला. आता तुमच्याकडे येतील विधानसभा येत, आता विधानसभा आहेत. त्यांना माहित आहे की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये कालच्या 29 तारखेपर्यंत आपल्या मतदारसंघातली लोकसंख्या 3,45,000 आहे. आणि त्यांना माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये 70, 80, 60% मतदान होतंय. 2.5 लाख मतदान होतंय. आणि या 2.5 लाखामध्ये कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 उमेदवार थांबतात. मग त्यांना माहित आहे 60-70 हजार मतदान घेतलं की आपण आमदार बनू शकतो. आणि त्यांना माहित आहे की आपण 1 लाख मतं किंवा 2 लाख मतं जर विकत घेतले म्हणजे तुम्ही आता हुशार आहात. विकत म्हणजे एक कुण्या गावात 300 देतात, कुण्या गावात 500 देतात, कुण्या गावात 100 देतात, कुठं देत नाहीत. असं चाळाचाळी करून त्यांनी 1 लाख मताची म्हणजे पैशानी मतदान विकत घेतात. आणि त्यांना माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो भी 70,000 मतदान घेतो तो विजयी ठरतो आणि ते त्यांच्या पैशाच्या ताकदीनं आमदार होतात. पण मित्रांनो तुम्हाला 2024 ला गरीबातला आमदार निवडायचे आहे. आता तुम्ही बघला महाराष्ट्रातलं राजकारण कुठेही गेलं तिथे बोर्ड लावल्याचं लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना. आमची बहीण लाडक्या बहिणीला योजना आणली खरी आहे, जे की महिन्याला 1500 रुपये मिळतात. पण ह्या विधानसभेच्या 3 महिन्यापूर्वीच का आणली, तर त्यांना दाखवून द्यायचे आहे की आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिल्यानंतर आपण निवडून येऊ शकतो. अहो तुम्हाला खरंच लाडकी बहीण तुम्हाला तुमची सक्षम करायची होती, आनंदात तुमची बहीण बघायची होती, तर तुम्ही 5 वर्षे काय केले? फक्त जनतेला मूर्ख बनवायचं, जनतेचे मत घ्यायचे, 5 वर्ष सत्ता भोगायची. मित्रांनो अशा माणसाला तुम्ही 2024 ला लोकशाही पद्धतीनं जे की समाजावर अन्याय करत आहेत आणि समाजाला वेटीला धरून त्यांच्या पूर्ण म्हणजे विकासापासून वंचित ठेवत आहेत, अशा माणसाला तुम्हाला 2024 ला मतदान करायचं नाही. आपल्या गरीबाचे लोक तुम्हाला वाटलं की बाबा हा उत्तमराव वाघ हा जनतेची सेवा करणारा मनुष्य आहे, तरच तुम्ही ह्या माणसाची फक्त 5 वर्ष परीक्षा घ्या. आणि तुम्हाला वाटलं हा माणूस समाजाच्या हिताचा नाही, समाजाचं चांगलं करू शकत नाही, समाजाचं भलं करू शकत नाही, शेतकऱ्याचं चांगलं करू शकत नाही, तुमच्या वोटिंग मध्ये ताकद ठेवा की त्या माणसाला सुद्धा हटलायची. मित्रांनो मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो की बाबा मला तुम्ही मतदान करा किंवा न करा, पण मी जातीचं राजकारण करू शकणार नाही. आणि मी तुम्हाला दानवच्या बी आज ह्या विराट सभेमध्ये हेच सांगू शकतो, तुम्ही मला मतदान करा किंवा न करा, मी जातीचं राजकारण करू शकणार नाही. मी सर्व जातीला एक माझं घरचं माणूस म्हणून मी माझं काम करणार. मित्रांनो तुकाराम महाराजांनी सांगितले की बाबा तुम्हाला जर समाजाची सेवा करायची असेल, तुम्हाला समाजाचा आनंद बघायचा असेल तर तुम्हाला जात लागत नाही. पण या राजकर्ते लोकांनी ह्यांच्या सत्या बघण्यासाठी जात तयार केली. आणि आज बघूला तुम्ही आता या आरक्षणाचे तर विषय बघूला तुम्ही, अहो आता गेल्या 1 वर्षामध्ये 13-14 महिने झालं मराठा आरक्षण चालू आहे. अहो आरक्षण चालू आहे,
पण काही सत्ताधारीच लोक आम्हाला आरक्षण द्या म्हणून चाकूरला आणि अहमदपूरला झेंडे घेऊन तयार झाले. आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या, आरक्षण द्या. मित्रांनो, काय आरक्षण आपण ह्यांना द्यायचं का? अरे तुम्हाला कुण्याही समाजाचं, ओबीसी राहू द्या, मराठा राहू द्या, कुण्याही समाज राहू द्या, दलित राहू द्या, तुमचा समाजाचा जो मुद्दा आहे तो विधानसभेत मांडा. तुम्ही झेंडे घेऊन फिरायचं काम करू नका मतदारसंघामध्ये, जे की फक्त जनतेची दिशाभूल करायची. मित्रांनो, तुम्हाला जागी व्हायची आहे. आणि अशा भोंदू लोकांपासून जे की जातीपातीचं राजकारण, जनतेला जातीपातीचं राजकारण करून जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. आज तुम्ही भोगला आपल्या महाराष्ट्रातली, देशातली महागाई. गेले 5 वर्ष बघा, आपल्या महाराष्ट्रातलं सरकार महागाई, अहो गेले 5 वर्ष यांचे सरकार तोडामोडीमध्ये गेले, तोडामोडीमध्ये. पण जनतेचा काय विकास केला बघा. आता ते फक्त लाडकी बहीण योजना आणले. ते लाडकी बहीण योजना नाही, ते खुर्ची बहीण योजना आहे, जे की त्यांना खुर्चीचा मोह सुटायला तयार नाही. आणि तुम्हाला वाटायचं की बाबा हे खरंच हे लाडकी बहीण योजना आहे का? बघा तुम्हाला अजित पवार काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो. आपल्या देशामधलं तुम्ही बघला की गेले 2014ला आपल्या देशामध्ये गॅस किती रुपयाला होता, डिझेलची काय किंमत होती, पेट्रोलची काय किंमत होती, त्या टायमाला जीएसटी होती का? मित्रांनो, आज असा टाइम आलेला आहे की बाबा जे आमचं पहिलंच जे बी सरकार होतं तोडीमोडीचं, आपल्याला म्हणजे ते सरकार राहू काय की असं वाटायला लागलंय का? तर फक्त महागाईवर कुणीच बोलायला तयार नाही. यांचं सरकार तोडण्यात मोडण्यात म्हणजे कारण काय? आता तुम्ही बघवलं, महागाईवर बोलायचं झालं तर त्याला अपोजिशन लीडर लागतो. पण गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघितलंय का अपोजिशन लीडरनं समाजाच्या समस्या मांडलेल्या, समाजाचे प्रश्न मांडलेले तुम्ही कधी बघितले का? नाही बघितले. कारण काय? तर यांचं फक्त फिरवा फिरूचं राजकारण. आणि ते फिरवा फिरूचं राजकारण आपल्याला, आपल्या गोरगरिबाला, आपल्या शिकलेल्या पोराला, शेतकऱ्याला हे हानिकारक आहे. हे सरकार जे आहे ते जे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारला येतं. आणि आपण त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पक्ष का बदलले? सरळ सांगतात, आम्ही पक्ष विकासासाठी बदलला. विकासासाठी कोणी बदलत नसतंय, फक्त आपल्याला मोह लागलेला असतंय की आम्ही मोहासाठी इकडे आलो. म्हणून असल्या सरकारपासून तुम्हाला सावध राहायचं मित्रहो. आज बघा कुण्याही गावात गेलं, मोबाईलचा जो आपल्याला मोबाईलचा टावर असतो फुगट, तो टावर सुद्धा नाही का? जर आपल्या प्रतिनिधींनी एक मोबाईल साठी जे की आपलं जर लेटर पॅडवर सांगितलंय की बाबा आमच्या प्रत्येक गावामध्ये टावर बसायला पाहिजे, पण तो टावर सुद्धा नाही. म्हणजे फक्त हे जे राजकारण आहे गोरगरिबाचं, म्हणजे गोरगरिबाचं काही राजकारण नाहीये, फक्त यांचं फोडाफोडीचं राजकारण आहे. मित्र, तुम्ही गेल्या महिन्यापासून बोलला की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा निघत आहेत. पण ही जनसंवाद यात्रा 5 वर्ष जनतेची संवाद साधायचा कुठं की, आणि आता जनतेचा संवाद करून एक जनतेची दिशाभूल करून की मतं घेण्यासाठी ह्या जनसंवाद यात्रा निघत आहेत. पण त्या यात्रा सुद्धा जनतेने थेट नाकारलेल्या आहेत. बऱ्याच बघा अजित पवारची सभा अहमदपूरला, सुप्रियाताईची सुप्रियाताई सुळेची सभा हे जनतेने उधळून लावलेला आहे. म्हणजे जनतेला सुद्धा हे आपलं महाराष्ट्रातलं जे राजकारण चाललेलं आहे ते आवडलेलं नाही. जनसंवाद यात्रा. आणि तुम्हाला सांगितलं आता आरक्षणावर सुद्धा बोललो की बाबा आरक्षणाचा विषय हा गंभीर होत चाललेला आहे. आणि मित्र तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला वाटायचं की बाबा या माझा राजकीय वारसा काही नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, तुमची शक्ती असल्यानंतर
मी भल्या भल्याशी सामना करू शकतो एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि पावसाच्या अभावी माझे हे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशी तुमची ताकद राहू द्या। आता निसर्गाची सुद्धा साथ झाली आहे की बाबा निसर्ग सुद्धा मिळाला की ह्या माणसाचं स्वागत करायचं। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।